एका गर्भपातासाठी 20,000 रुपये आणि गर्भपात करू इच्छिणाऱ्या महिलांना शोधण्यासाठी 20 एजंट. शासकीय रुग्णालयात सिव्हिल सर्जन असणाऱ्या आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतःच हॉस्पिटल काढून त्या हॉस्पिटलमध्ये स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश झालाय. सध्या कोल्हापुरात ही घटना घडली आहे, कदमवाडीमध्ये. चंद्रकांत गुंडा गायकवाड, वय 70 असे या डॉक्टरांचं नाव आहे. कदमवाडी इथे त्यांनी एक स्वतःचा दवाखाना सुरू केला. त्यापूर्वी त्यांचं ते एक शासकीय रुग्णालयात सर्जन म्हणून होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा दवाखाना सुरू केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी अतिशय निर्घृणपणे या 4 वर्षात 1 नाही, 2 नाही, 50 नाही, 100 नाही, तर जवळपास 250 पर्यंत स्त्री भ्रूण हत्या केल्याचं त्यांनी स्वतःच कबूल केले. आणि स्त्री भ्रूण हत्या करू इच्छिणाऱ्या महिला शोधण्यासाठी पूर्ण जिल्हाभरात महाराष्ट्रात 20 भर एजंट नेमण्यात आलेत. त्या एजंटना ग्राहक आणण्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपये दिले जायचे हेही समजते. आता चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक थक्क करणाऱ्या घटना समोर येतील. पण सध्या एकीकडं जिथं जळगाव सारख्या उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यात लग्न होत नाहीये म्हणून 29 तरुण आत्महत्या करतात 6 महिन्यात, तर दुसरीकडं सदन असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सारख्या ठिकाणी 4 वर्षात 200 पेक्षा जास्त स्त्री भ्रूण हत्या केल्या जात आहेत.